नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आजच्या भागात आपण रामरक्षेतील पुढील श्लोक पाहूया बरं का. सासीतूण धनुर्बाण पाणिं नक्तांचलांतकं स्वलीलया जगत्रातुं आविर्भूतमजं विभुम. असा हा रामरक्षेतील तिसरा श्लोक आहे बरं का. आता आपण अर्थ पाहू बरं का. सासीतूण धनुर्बाण पाणिम असा एकत्र शब्द आहे. धनुर्बाण म्हणजे काय? धनुष्य आणि बाण. पाणी म्हणजे काय? हात. पाणी म्हणजे प्यायचं पाणी नव्हे. पाणी ह्या शब्दामधली वेलांटी जर ह्रस्व असेल तर त्याचा अर्थ होतो हात. आणि सासीतूण म्हणजे ज्याच्या एका हातामध्ये तलवार आहे आणि एका हातामध्ये धनुष्य बाण आहेत असा हा प्रभू श्रीराम. नक्तांचरांतकम. नक्तम म्हणजे रात्र, नाईट. चर म्हणजे फिरणारे. निशाचर म्हणतात ना प्राण्यांना. निशाचर प्राणी म्हणजे जे रात्री फिरतात. निशा म्हणजे रात्र, तसंच नक्तम म्हणजे रात्र. रात्री फिरणाऱ्यांचा तो अंतकम म्हणजे अंत करतो. आता रात्री फिरणारं कोण असतं बघू? भूतखेतं असतात, राक्षस असतात, चिटकिणी असतात, डाकिणी असतात. ह्या ज्या सगळ्या अदृश्य सृष्टीतील आत्मे असतात हे सगळे रात्री बाहेर पडतात, रात्री विचरण करतात. त्यांचा नाश प्रभू श्री रामचंद्र करतो. म्हणून म्हटलंय नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्रातुम. स्वतःच्या लीलेने त्रातन म्हणजे काय की त्यांचा सांभाळ करतो. कोणाचा? जगाचा म्हणजे तुमचा, आमचा, सगळ्यांचा सांभाळ हा प्रभू श्री रामचंद्र करतो स्वतःच्या लीलेने. आविर्भूतम अजम विभुम म्हणजे आविर्भूत होतो म्हणजे प्रगट होतो. स्वतःच्या लीलेनेच प्रगट होतो जगाचं रक्षण करण्यासाठी. अशा त्या प्रभू श्रीरामचंद्राचं आपण ध्यान करूया असं म्हणायचं आहे बुधकौशिक ऋषींना. बुधकौशिक ऋषी म्हणजे कोण? ज्यांनी ही रामरक्षा लिहिली ते ऋषी म्हणजे बुधकौशिक ऋषी, त्यांचं नाव होतं हे. आता पुन्हा आपण हा श्लोक जरा हळूहळू म्हणू बरं का. मी म्हणतो माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा बरं का. सासीतूण धनुर्बाण पाणिं नक्तांचरांतकं. मी पुन्हा म्हणतो. सासीतूण धनुर्बाण पाणिं नक्तांचरांतकं स्वलीलया जगत्रातुं आविर्भूतमजं विभुम. नीट ह्रस्व दीर्घाकडे लक्ष द्या. मी जसं म्हणतोय तसं. स्वलीलयामध्ये ली दीर्घ आहे म्हणून तो लांब उच्चार करायचा. स्वलीलया असा. जगत्रातुं आविर्भूतमजं विभुम. आविर्भूत मधला भू ही दीर्घ आहे, भू सुद्धा, म्हणून आविर्भूतमजं विभुम असा त्याचा उच्चार करायचा. आता तिसरा श्लोक आपण पुन्हा म्हणूया. मी म्हणतो माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा. सासीतूण धनुर्बाण पाणिं नक्तांचरांतकं स्वलीलया जगत्रातुं आविर्भूतमजं विभुम. कळलं तुम्हाला कसा श्लोक हा तिसरा म्हणायचा ते? आता तिसरा श्लोक सगळ्यांनी पाठ करा. मी सांगितल्याप्रमाणे हळूहळू म्हणा. ह्रस्व दीर्घांकडे लक्ष द्या. सगळ्यांनी श्लोक पाठ करा. ज्यांचा श्लोक पाठ झालेला आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवर कळवा. मला तुमच्या आवाजातला ऑडिओ पाठवा, लहान मुलांच्या आवाजातला, म्हणजे मलाही समजेल त्यांना किती कळलं आहे ते, किती त्यांनी पाठ केलं आहे ते. आता पुढच्या भागामध्ये आपण पुढचा श्लोक आणि त्याचा अर्थ आणि म्हणण्याची पद्धत जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.